पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांचा फोनवरनं संवाद. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धावरती दोघांमध्ये चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्ट करत दिली माहिती. मध्य पूर्वेतल्या तणावपूर्ण परिस्थितीबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून चिंता व्यक्त. संघर्षातील पक्षांनी नागरिकांच्या सुरक्षेची हमी देऊन आंतरराष्ट्रीय कर्तव्य पाळली पाहिजेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचं आवाहन. दक्षिण इराणमधल्या बुशहरमध्ये इराणी लष्कराचा दारुगोळा डेपोमध्ये भीषण स्फोट. मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त. स्फोटाचं कारण मात्र अस्पष्ट. इराणकडनं युद्धामध्ये पहिल्यांदाच अनमॅन्ड सरफेस व्हेइकल म्हणजेच USVचा वापर. कुवेतच्या किनाऱ्याजवळ एका तेल टँकरवरती USVने हल्ला केला. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडनं नवीन व्हिडिओ ट्विट. इराणचे मोबाईल मिसाईल्स लॉन्चर्स केले उद्ध्वस्त. इराणकडनं असलेले सर्व धोके उद्ध्वस्त करत असल्याचा सेंट्रल कमांडचा दावा. इराणच्या बुकान शहरावरती अमेरिका आणि इस्रायलचे हवाई हल्ले. या हल्ल्यांमुळे बुकानसह आजूबाजूच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान. पार्थ पवारांनी राज्यसभेसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज. आज दादा असते तर फार आनंदी झाले असते. दादांच्या आठवणीत पार्थ पवार भावुक. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले रायगडावरती शिवप्रेमींची गर्दी. शिवसमाधीस्थळी विधिवत पूजन करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली. वाहतूकदारांचा संप एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या आश्वासनानंतर संप पुढे ढकलण्याचा निर्णय. वाहतूक संघटनांनी दिलं लेखी आश्वासन. नाशिकच्या कळवणमध्ये 2 बसची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 8 ते 10 प्रवासी जखमी झाल्याची माहिती. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही, मात्र बसचं मोठं नुकसान. मुलीला त्रास देणाऱ्या तरुणाला बापाचा चोप. पुण्यातील MIT ADT या कॅम्पसमधला प्रकार आहे. मागील 15 दिवसांपासून हा तरुण विद्यार्थिनीला सोशल मीडियावरनं त्रास देत होता. अखेर कंटाळून मुलीनं वडिलांना ही गोष्ट सांगितली आणि वडिलांनी तरुणाला चोपलं. नवी मुंबईतल्या कोपरखैरणामध्ये एका कोचिंग क्लासेसचा स्लॅब कोसळला. अडकलेले 20 विद्यार्थी सुखरूप, मात्र 2 विद्यार्थी आणि एका शिक्षकाला किरकोळ दुखापत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.